सुरुवात करावी। सुंदर अशा स्वागत गीतानं आपणा सर्वांचं स्वागत झालेलं आहे। या स्वागत गीतातील सर्व विद्यार्थी आणि त्यांना तयार करणाऱ्या शिक्षकांसाठी एक जोरदार टाळी आपल्याकडून अपेक्षित आहे। आजच्या या शिवजयंती उत्सवासाठी आमच्यामध्ये हजर आहेत माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत। मी विनंती करतो श्री दीपक बांदेकर संचालक माहिती व प्रसिद्धी खाते यांना की त्यांनी सर्व मान्यवरांना व्यासपीठावर आणावं। WRD मिनिस्टर सुभाष शिरोडकर, कला सांस्कृतिक क्रीडा मंत्री गोविंदजी गावडे, श्री रमेशजी वर्मा IAS कमिशन मुख्य सचिव माहिती आणि प्रसिद्धी संचालनालय, श्री गणपत नाईक जिल्हा पंचायत सदस्य, श्री आनंद नाईक नगराध्यक्ष फोंडा नगरपालिका, श्री रामचंद्र नाईक सरपंच बांदोडा पंचायत आणि श्री दीपक बांदेकर या सर्वांनी आसनस्थ व्हावं।
या देशात प्रत्येक वर्षी साजरी होणारी शिवजयंती ही या देशाची प्रेरणा शक्ती आहे. देशातील भावी पिढ्यांना स्वातंत्र्य, स्वराज्य, स्वाभिमान, स्वदेश व सत्वाची जाणीव करून देणारी, पौरुषत्व आणि राष्ट्रवादाची दिशा दाखवणारी चैतन्य शक्ती आहे. या भूमीत शिवछत्रपती नामक दिगंत, यशवंत, कीर्तिवंत भूपती होऊन गेले. हे भूषण भूषवणारी ही जन्मतिथी आहे. शिवछत्रपतींचा मोठेपणा ते केवळ राजे होते म्हणून नव्हे, तर ते खऱ्या अर्थानं लोकराजे होते, लोककल्याणकारी राजश्री होते, लोकाधिष्ठित लोकप्रिय लोकशासक होते म्हणून आहे. राजा शिवछत्रपतींचं श्रेष्ठत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व हा देशाच्या स्वाभिमानाचा चालता बोलता इतिहास आहे. अशा या महान पुरुषाची जयंती या ठिकाणी साजरी करीत आहोत. विनंती आहे श्री दीपक बांदेकर, संचालक माहिती आणि प्रसिद्धी खाते यांना की त्यांनी उपस्थितांचं आणि मान्यवरांचं स्वागत करावं. नमस्कार. श्री गोपाळ गणपतीला वंदन करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आजच्या या 395व्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्यास आमच्यामध्ये उपस्थित आहेत गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, जलस्रोत खात्याचे मंत्री माननीय सुभाष शिरोडकर, कला व संस्कृती खात्याचे मंत्री श्री गोविंद गावडे, गोंड्याचे नगराध्यक्ष आनंद नाईक, माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे सचिव श्री रमेश वर्मा, प्रियोळच्या सरपंच श्रीमती सतरकर, प्रेक्षकामध्ये उपस्थित इतर मान्यवर, पत्रकार बंधू, विद्यार्थी वर्ग आणि इथे जमलेले सगळे शिवप्रेमी बंधू आणि भगिनींनो, गोवा सरकार माहिती आणि प्रसिद्धी खाते यांच्या वतीने मी आपण सगळ्यांचे या छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्यास स्वागत करतो. मी मुख्यमंत्री तसेच व्यासपीठावर इतर मंत्री आणि मान्यवर व समोर बसलेले सगळ्यांचं मी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. माहिती आणि प्रसिद्धी खाते दरवर्षी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा साजरा करते. त्याचप्रमाणे यावर्षीचा मुख्य कार्यक्रम शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालून आणि त्याच्यानंतर माजी मुख्यमंत्री, गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या पुतळ्याला पण हार घालून आता या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. या कार्यक्रमानंतर इथे शालेय विद्यार्थी तसेच उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी छत्रपतींच्या जीवनावर आधारित नाट्यप्रवेश स्पर्धा होणार आहे. तसेच आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार आहे व संध्याकाळी 7:30 वाजता याच ठिकाणी नाट्यप्रयोग पण होणार आहे. त्याशिवाय कालपासून ते 26 फेब्रुवारीपर्यंत 14 ठिकाणी विविध जाग्यावर छत्रपतींच्या जीवनावर आधारित नाट्यप्रयोग होणार आहे. तर अशा या संपूर्ण कार्यक्रमाला मी पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद. शब्दांच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत झालेलं आहे. आता फळांची टोकरी देऊन सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो. मी विनंती करतो रसिका, आर्लिन, दर्शना, दीपाली आणि मनाली यांना की त्यांनी मंचावरील सर्व मान्यवरांना फळांची टोकरी देऊन त्यांचं स्वागत करावं.
सर्व मान्यवरांचं स्वागत झालेलं आहे। परत एकदा जोरदार टाळ्या आपणाकडून अपेक्षित। प्रियोळच्या सरपंच शाह सतरकर यांचंही जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया। त्याचप्रमाणे क्विज कॉम्पिटिशन आणि नाट्यप्रवेश स्पर्धेसाठी ज्या स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे त्यांनी कृपया मागे हॉलमध्ये जावं आणि आपल्या उपस्थितीची नोंद करावी। या देशाच्या स्वातंत्र्याच्या आणि लोककल्याणाचा प्रथम विचार करणारा महान द्रष्टा, या देशाच्या आरमाराची प्रथम मुहूर्तमेढ रोवणारा महान मुत्सद्दी, तसंच या देशाची सार्वभौम राज्याची प्रथम संकल्पना सिद्धीस नेणारा आदर्श नृपती म्हणजेच राजा शिवछत्रपती। असा राजा होण्याचं भाग्य शिवछत्रपतींच्या पूर्वी कोणालाही लाभलं नाही, ही वस्तुस्थिती आहे। सर्वांना विनंती आहे, प्रथम आपण बसून घ्यावं सर्व स्पर्धकांनी, आणि त्यानंतर आपल्याला भरपूर वेळ आहे तयारी करण्यासाठी। सर्व शिक्षकांनी गुरुजनांनी जरा आपापल्या विद्यार्थ्यांना खुर्चीवर बसून घ्यावं। या ठिकाणी जो कार्यक्रम होत आहे तो कार्यक्रम त्यांच्यासाठी पण आहे, त्यांचा आस्वाद त्यांना घेऊ द्या। संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाबद्दल आपणाला माहिती देतील शिवजयंती राज्यस्तरीय कमिटीचे सदस्य नरेंद्र तारी सर। नमस्कार। गोपाळ गणपती देवाला वंदन करतो। तसेच या शिवजयंती समारोहाला उपस्थित आदरणीय व्यासपीठ समोर बसलेले शिवप्रेमी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि माझे पत्रकार मित्र सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो। मित्रांनो, राज्य सरकारतर्फे शिवजयंती समारोहासाठी राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत। त्यात 14 नाट्यप्रयोगांचा विविध ठिकाणी समावेश आहे। आता या ठिकाणी माहिती आणि प्रसिद्धी खाते अर्थातच गोवा सरकारतर्फे या छान अशा सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, प्रोत्साहन मिळावं यासाठी नाट्यप्रवेश स्पर्धा, त्यानंतर आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धा या ठिकाणी साकार होणार आहे। मित्रांनो, या नाट्य महोत्सवात ज्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याने हे आयोजन केलेलं आहे, सुंदर असं आयोजन केलेलं आहे, कारण आपल्या ऐतिहासिक राजीव गांधी कला मंदिर तर्फे आयोजित ऐतिहासिक नाट्य स्पर्धेत ज्या काही यशवंत अशा आपल्या नाट्यसंस्था आल्या आहेत त्यांच्याकडून विविध ठिकाणी हे नाट्यप्रयोग सादर केले जाणार आहेत। त्यात काल शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला बायणा वास्को येथे रवींद्र भवनात श्री महालक्ष्मी युवक संघ तळावली तर्फे करिंती पूर्व हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला। आज या ठिकाणी या गोपाळ गणपतीच्या सुंदर अशा प्रांगणात चौरंग नागेशी तर्फे शिवसंभव हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे। त्यानंतर नानो विलेज माशेल येथे साई पूर्वा आर्ट्स करमळी तिसवाडी तर्फे जय शिवराय हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार असून उद्या 20 रोजी तब्बल 5 नाट्यप्रयोग विविध ठिकाणी सादर केले जाणार आहेत। त्यात 2 माड केरी 70 येथे चौरंग नागेशी निर्मित शिवसंभव, शिवजयंती समारोह समिती कोरगाव पेडणे येथील सभागृहात नाट्य संपदा नागझर पेडणे तर्फे छावा हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे। त्यानंतर साखळीतील रवींद्र भवनात मदनंत सावईवेरे फोंडातर्फे छत्रपती शिवाजी महाराज हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार असून चिंबल तिसवाडी येथे श्रीकृष्ण मंडपात बाय नावतकर समाज संस्था बांदोडातर्फे गरुड झेप हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे। त्यानंतर कुडचडे येथील रवींद्र भवनात ओम कला सृष्टी नागेशी बांदोडातर्फे शिवपुत्र शंभू हा नाट्यप्रयोग, तर 21 रोजी सार्वजनिक गणेशोत्सव समिती सभागृह कुंडाई येथे गजांत लक्ष्मी स्पोर्ट्स आणि कल्चरल क्लब वळवई तर्फे स्वराज्य सूर्य हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे। त्यानंतर 22 रोजी साकोर्डे एज्युकेशन सोसायटी सभागृह साकोर्डा येथे
गजांत लक्ष्मी स्पोर्ट्स क्लब तर्फे स्वराज्य सूर्य हा नाट्यप्रयोग होणार असून 22 रोजीच करमळी तिसवाडी येथे साई पूर्वा आर्ट्स करमळी तर्फे जय शिवराय हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे। त्यानंतर 24 रोजी रवींद्र भवन मडगाव येथे मदनंत सावई वेरे तर्फे छत्रपती शिवाजी महाराज हा नाट्यप्रयोग, तर 26 रोजी कलनाथ देवस्थान काले सांगे येथे श्री देवी रामाय सती स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब कुंभारजुवे तर्फे महाराष्ट्राचा राजा हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे। त्यानंतर या नाट्य समारोहाची समाप्ती 26 रोजी केली जाणार असून दाभाळ धारबंदोडा येथे श्री सोमनाथ बलभीम देवस्थान सभागृहात जय किसान स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब काले सांगे तर्फे रायगडाला जेव्हा जाग येते हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे। मित्रांनो, तब्बल 14 नाट्यप्रयोग माहिती आणि प्रसिद्धी खाते अर्थातच राज्य सरकारतर्फे राज्यातील विविध ठिकाणी शिवाजी महाराजांचे गुण, त्यांचा आदर्श आजच्या विद्यार्थ्यांना, मुलांना, युवकांना कळावा यासाठी हा प्रयत्न असून आपण सर्वांनी ज्या ज्या ठिकाणी हे कार्यक्रम आहेत त्या त्या ठिकाणच्या लोकांनी, रसिकांनी या नाट्य कार्यक्रमांचा किंवा इतर कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असं आयोजन समितीतर्फे मी तुम्हाला विनंती करतो। धन्यवाद। धन्यवाद सर। शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य हे भारताच्या इतिहासातील एक संस्मरणीय असं यशस्वी पर्व आहे। आधुनिक लोकशाही प्रणालीला साजेसं लोककल्याणकारी राज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केलं। तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचं झालेलं आकलन, जनसामान्यांचा उद्धाराचा ध्यास आणि उत्तुंग कर्तृत्व शक्ती यांचा त्रिवेणी संगम शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वात झालेला होतो। विनंती आहे कला आणि सांस्कृतिक मंत्री श्री गोविंद गावडे सरांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। गोपाळ गणपतीच्या ह्या पवित्र सान्निध्यात फर्मागुडीच्या ह्या टेकडीवरती आज शिवजयंती उत्सवाप्रित्यर्थ व्यासपीठावर विराजमान आहात गोवा राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री, तरुण तडफदार श्रीमान डॉक्टर प्रमोदजी सावंत, शिक्षण तज्ञ आणि जलस्रोत खात्याचे मंत्री आदरणीय तुमचे आमचे सर्वांचे लाडके भाऊ श्री सुभाष शिरोडकर, माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे सचिव आदरणीय रमेशजी वर्मा, त्याचप्रमाणे फोंडा म्युनिसिपल काउन्सिलचे अध्यक्ष श्री आनंद नाईक, वेलिंगप्रियोळ कुकळीच्या सरपंचा बाय दीक्षा सतरकर, त्याचप्रमाणे आमचे माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक आदरणीय श्रीमान बांदेकर, शामियातात उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्रमंडळी, पालक, शिक्षक, पत्रकार बंधू, तुम्हा सर्वांना माझा सस्नेह नमस्कार आणि आजच्या शिवजयंतीच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि या दोघांना घडवणारी आऊसाहेब जिजाऊ या सर्वांना मी अभिवादन करतोय। छत्रपती शिवाजी महाराजांची जरी आज जयंती असली आणि गेली कित्येक वर्ष आज सातत्याने माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या मार्फत ही संपूर्ण गोवाभर, राज्यभर ही जयंती आपण आज साजरी करत आहोत। पण छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळेला आपण शिवजयंती साजरी करतोय त्यावेळेला स्वराज्य निर्माण करण्यासाठी अनेकांनी बलिदान दिलेलं आहे, अनेकांनी त्याग केलेला आहे आणि म्हणूनच मला वाटतं आज आमचे गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर प्रमोदजी सावंत छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक जो ओळख जी आहे
त्यांचे कार्य जे आहे ते तुमच्या समोर मांडतीलच. पण सध्या आजच्या ह्या 5-6 दिवसात संपूर्ण गोव्यामध्येच नाही तर संपूर्ण भारतभर फक्त एकच नाव आज प्रत्येकाच्या ओठावर गाजतंय, ते म्हणजे शिवाजी सामंत यांच्या कादंबरीवर अवलंबून असलेलं छावा हा चित्रपट. हा छावा चित्रपट ह्या छत्रपती संभाजी महाराजांची जीवन प्रवास, त्याने केलेला त्याग, त्याने दिलेलं या स्वराज्यासाठी बलिदान हा या चित्रपटातून दाखवलेला आहे. पण बऱ्याचशा इतिहासकारांनी मग या स्वराज्यासाठी दिलेलं योगदान, पण अशा मी एक व्यक्तीचं नाव घेणार ज्यांनी या स्वराज्यासाठी, मी असंच म्हणेन की प्रति जिजाऊ म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर जी जबाबदारी पेलली ती म्हणजेच येसूबाई महाराणी श्री सखे राज्ञी जयते. कारण ही येसूबाई महाराणी या छत्रपती संभाजी महाराजांच्या छावा या चित्रपटात दिसली गेलेली आहे. पण थोडासा प्रवास मला वाटतं आज इतिहासकारांनी ह्या येसूबाई महाराणी येसूबाई यावरती सुद्धा अधिक प्रकाश टाकायला हवा. कारण ही पिलाजी राजे शिर्के यांच्या घरात जन्मलेली, वयाच्या 7व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांची विवाहबद्ध झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर छत्रपती संभाजी महाराजांना आपला मिर्झा राजे जयसिंग यांनी केलेला तह त्यांच्या ओलीस राहावं लागलं. औरंगजेबाच्या कोठडीत राहावं लागलं. एवढंच नव्हे तर थोडं राजकारणाची बाजू ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी मनात आणली त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज मृत देखील पावला असं राजकारण सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी रंगवलं. कारण त्याला पर्याय नव्हता आणि म्हणूनच त्याचे क्रियाक्रम सुद्धा करून त्याच 7 वर्षाच्या येसूबाई महाराणीला विधवा सुद्धा बनून राहावी लागली. एवढंच काय, त्याच्या पुढे जाऊन जो छत्रपती संभाजी महाराजांवरती शेवटच्या क्षणी 1689 संगमेश्वर मध्ये अटक होते, त्याला कैद होते, तो एकंदरीच संकट म्हणजेच महाराणी येसूबाईवर आलेलं संकट. आणि 40 दिवस जो सातत्याने छत्रपती संभाजीवर होणारा जो अत्याचार, होणारा जो अन्याय, होणारा प्रत्येक संकट छळांना समोर जाण्याचं आणि प्रत्येक एक गोष्ट प्रत्येक दिवसा ह्याच येसूबाई महाराणीच्या कानावर येत होतं. आणि अशात परिस्थितीत धीरोदत्तपणे ह्या येसूबाई महाराणीनं आपला 40 दिवस नव्हे आणि शेवटचा दिवस आल्यानंतर सुद्धा तदनंतर जो तिचा जो प्रवास जो आहे तिथं नंतर जो छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला कुलमुक्तार ही पदवी देऊन ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज लढाईसाठी वेगवेगळ्या किल्ल्यावर संरक्षण करण्यासाठी जात होते तेव्हा सुद्धा हीच येसूबाई महाराणी त्या राजगडचे किंवा स्वराज्याच्या राजधानीची देखभाल करत होते. आणि ज्यावेळेला छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर नव्हते त्यावेळी हीच येसूबाई महाराणी त्या आपल्या जिजाऊबाई मातेंच्या सान्निध्यात तालमीत होते. आणि म्हणूनच तेव्हापासून ती घडत होती. आणि हे झाल्यानंतर जो प्रवास येसूबाईनं झेलला म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांवरती मृत्युंजयानंतर एक निर्णय छत्रपती या येसूबाई महाराणीने घेतला, तो म्हणजे छत्रपती शिवाय कोणतंही स्वराज्य किंवा कोणताही राज्य आपल्याला चालवता येत नव्हतं. तुम्हाला सर्वांना माहित आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा युवराज
शाहू राजे 7 वर्षाचं होतं. पण त्यावेळी आपल्या मुलाचं मत न मनात आणता ज्या सोयराबाईंनी छत्रपती संभाजी महाराजांना सदैव जीवनकाळ पाण्यात पाहिलं, त्या सोयराबाईच्या मुलाला अर्थात राजारामांना छत्रपती गादीवर बसवलं. हा मोठा किती त्याग होता हे या येसूबाई महाराणीने करून दाखवलं. हा इतिहास इथंच थांबलेला नाही. नंतर छत्रपती औरंगजेबाला असं वाटलं की छत्रपती छावा गेला, आता संपूर्ण अख्खं स्वराज्य आमच्या मुठीत येणार आहे. आणि म्हणूनच त्यानंतर सुद्धा जुल्फिकार खान नावाचा सेनापती यांनी राजगडावर वेढा घातला, रायगडावर वेढा घातला. त्यावेळी छत्रपती रामराजे यांना झुंजीला म्हणजेच तामिळनाडूत जाण्याचा आदेश याच येसूबाईंनी दिला, कारण तिला स्वराज्याची राखण करायला हवी होती. एक किल्ला गेला तरी काही हरकत नाही, किल्ला परत मिळू शकतोय ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण त्यावेळेला त्याच येसूबाईंना मिळाली. आणि म्हणूनच छत्रपती राजारामांना त्यांनी जिंजीला पाठवलं. आणि धीरोदत्तपणे त्यानंतर 8 महिने तब्बल औरंगजेबाच्या सर्व सैन्याशी एकटी झुंज देत राहिली आपल्या छोट्याशा मुलाला घेऊन, 8 वर्षाच्या मुलाला घेऊन. तदनंतर जसं स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आपल्या स्वकीयांनी जशी फितुरी केली, त्याचप्रमाणे येसूबाई महाराणीवर देखील सुद्धा त्याच किल्ल्याच्या वाटा सुद्धा स्वयंकानीच दाखवलं. आणि एक दिवस येसूबाई ही औरंगजेबाच्या कैदेत, ज्या औरंगजेबानं आपल्या भावाला सोडलं नाही, ज्या औरंगजेबानं आपल्या बापाला सोडला नाही, ज्या औरंगजेबानं आपल्या मुलाला सोडला नाही, ज्या औरंगजेबानं आपल्या बहिणीला सोडला नाही, अशा क्रूर माणसाच्या कैदेत येसूबाई तब्बल 29 वर्ष ह्याच स्वराज्याच्या रक्षणासाठी आम्हा सर्वांसाठी तुरुंग प्रवास भोगला. तदनंतर ज्यावेळी 1681 ते 1689 पर्यंत जो रायगडावर आणि राज्याचा राजधानीचं जे सांभाळ करत होते, त्या सांभाळण्यासाठी प्रत्येक निर्णय ह्याच येसूबाईने आपल्या स्वतःच्या मनगटावर घेतला. आणि म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या पाठीमागे जो कोण निर्णय घेऊ शकेल म्हणून श्री सखी राज्ञी जयती अशी पदवी बहाल केली. मित्रांनो, तदनंतर त्या कैदेत राहून सुद्धा देखील आपल्या मुलाला म्हणजेच युवराज शाहू महाराजांना औरंगजेबाचं काळीज जिंकण्यासाठी, त्यांचं प्रेम जिंकण्यासाठी त्यांनी एवढी चाल चालली. एक दिवस ह्याच औरंगजेबाने शाहू महाराजा गुजरातची बहाल केली. आणि म्हणूनच ह्या एकंदरीच्या प्रवासामध्ये येसूबाईचं या स्वराज्यामध्ये केवढं योगदान होतं या कुठल्याही चित्रपटामध्ये दाखवलेलं नाही किंवा कुठल्याही इतिहासाच्या पुस्तकात आज तिथे नोंद झालेली नाही. म्हणूनच मी म्हटलं होतं की महाराणी येसूबाई श्री सखी राज्ञी जयती ही प्रति जिजाऊ होती, कारण त्याच प्रति जिजाऊवरती मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मार्गदर्शन होतं. म्हणजे मार्गदर्शन जर असलं आणि त्याग ज्या बाईनं केला, आपल्या परिस्थितीवर रडण्यापेक्षा परिस्थितीशी कसं लढणं हे कोणी जर शिकवलं तर त्या येसूबाई महाराणी ह्या आपल्याला युगपुरुषाने आपल्याला शिकवलं. आणि म्हणूनच मी म्हणतोय की त्याग केला, परिस्थितीशी लढणं, योग्य अचूक निर्णय घेणं आणि आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण केलं, हे जर आपल्याला अनुभवायचं असेल तर शिवचरित्र वाचा. शिवचरित्र जर वाचलं तर ह्या संसारामध्ये आपल्याला काय मिळणार, फक्त त्यातलं आपण 10% सुद्धा जर आत्मसात जर केलं
सर मला वाटतं प्रत्येक घरात मी पहिल्यांदा म्हणत होतो की संभाजी आणि शिवाजी घडवण्यासाठी आजीजाऊ आई जन्माला यावी लागते, पण आज मी परत उल्लेख करेन ह्या संभाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं ज्वलंत जे मार्गदर्शन आणि रयतेचं राज्य करण्यासाठी ज्या सानिध्यात येसूबाई महाराणींचा प्रवास जो आहे ती येसूबाई महाराणी सुद्धा होणं, जन्माला येणं हे तेवढंच महत्वाचं आहे. आजच्या शिवजयंती प्रित्यर्थ ज्या ज्या इथं उपस्थित असलेल्या खास करून माझ्या मुलांनी ह्या शिवचरित्राचा अभ्यास करावा. आज नरेंद्रजी तारी यांनी संपूर्ण गोव्यामध्ये किती कार्यक्रम आहे या छत्रपती शिवाजी महाराजांवरती, या संभाजी महाराजांवरती किंवा वेगवेगळे मावळे जे आहे, येसाजी कंक आहे, बाजी प्रभू आहे, ह्या सगळ्यांवरती तानाची मालसुरे आहे. आपल्याला फक्त माहित आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वराज्य म्हणजेच त्या शाहिस्ते खाण्याची बोटं उडवली. प्रतापगडच्या पायथ्याशी प्रत्येक खेपेला मी बघतो आहोत, पाहतो आहोत, ऐकतो आहोत की एकच पोहाडा आमची मुलं गाता आहात, म्हणजे अफजल खानाचा वध त्या पायथ्याशी झालेला आहे. या दोन संकटावर ही दोन गोष्टी सोडून या इतिहासामध्ये बरंच काही आहे. प्रत्येक मावळ्याचं, प्रत्येक शिलेदाराचं, प्रत्येक सेनापतींचा जर आपण अभ्यास जर केला तर मला वाटतं ह्या आमच्या भारतामध्ये, या आमच्या छोट्याशा गोव्यावर कोणाची वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिम्मत होणार नाही. फक्त आपला पाठीचा कणा ताठ ठेवण्यासाठी जगलं पाहिजे, आणि ज्या माणसाचा पाठीचा कणा ताठ असतो तो कुणापुढेही नतमस्तक होत नसतो. म्हणून मी सातत्याने म्हणतोय, अरे अस्तित्व शून्य जगण्यापेक्षा एकदा आपल्या त्या आपल्या नावाने मरण स्वीकारा, पण कुणापुढेही नतमस्तक होऊ नका, हे मी सातत्याने सांगत आलेलो आहोत. हा विचारांचा बाणा जर आपण मुळातच ह्या वयाशी जर आपण जर अंगीकृत जर केला, अंमलात जर आणला, जर मला वाटतं आपण ताठ माने जगाल. आणि ताठ मानेने जगण्यासाठी जो स्वाभिमान आणि अभिमान, कुणापुढे हे गहाण ठेवू नका, हेच जर शिवछत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला दाखवलेलं आहे. आमच्या शेवटच्या क्षणी ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराज ज्या वेळेला एकदम अंगाचा चंकचूर झाला होता, त्यावेळेला त्याला एक ऑफर दिली की तुम्ही मुसलमान व्हा. पण ही गोष्ट सुद्धा त्याच छावाने धुडकावून लागली. मी मुसलमान शब्द एवढाच घेतला होता कारण आमची लढाई होती ती मुघलांविरुद्ध होती. ह्याच छत्रपतीच्या स्वराज्यामध्ये अनेक मुसलमान होते ज्यांनी गाम गळाला, अनेक त्यांनी बलिदान दिलं. म्हणजेच या स्वराज्यामध्ये ज्या तऱ्हेनं हिंदूचं घाम गळाला होता, तसंच ह्या स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सुद्धा देखील मुसलमानाचा घाम गळाला होता. पण एवढंच मी सांगेन की आज छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि मासाहेब जिजाऊ, त्याचप्रमाणे मी येसूबाई महाराणी, श्री सखी राज्ञी जयती, या सर्वांना मी अभिवादन करतोय. त्यांना आणि आजच्या मुलांना तुम्हा ह्या शिवजयंतीच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द आटवते घेतो. नक्कीच छावा चित्रपट पहा, पण त्या छावा चित्रपट पहा फक्त 1 दिवसापुरता तुम्ही म्हणू नका, कारण ह्या चित्रपट छावापूर्वी एक चित्रपट आला होता, तो म्हणजे पुष्पा. आणि त्या पुष्पा चित्रपटात एक डायलॉग आहे, झुकेगा नाही साला. ज्याने हा चित्रपट पाहिला नाही ते सुद्धा हेच 3 शब्द त्यांच्या ओठावरती होते, झुकेगा नाही साला. आणि आपल्या आजींना सुद्धा टीव्हीवर हा पिक्चर जर बघितला, ती मुलं सांगत होती आणि आई आणि आजी सुद्धा म्हणत होती, झुकेगा नाही साला. पण त्याच माझ्या छत्रपती शिवाजी महाराज, त्याच माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना मोडणार पण वाकणार नाही, या ओळीचा जो ध्यास प्रत्येकाच्या नसा जो चढला तो आज प्रसार करणं हे तेवढंच महत्वाचं आहे. आणि हा संभाजी आणि हा छत्रपती शिवाजी महाराज जमवणे हे तेवढंच महत्वाचं आहे. एकच आपण घोषणा देऊया, बोलो बोलो छत्रपती शिवाजी महाराज की, बोलो बोलो छत्रपती संभाजी महाराज की.
नक्की आपण कोणाचं भाषण ऐकतो हा प्रश्न पडला असेल तुम्हाला, पण मंत्री महोदय असं त्यांना न म्हणता नसा नसातून छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी त्यांच्या नसा नसात भिनलेला आहे आणि याचं एक उत्कृष्ट उदाहरण आपण या ठिकाणी आज पाहिलं. जोरदार टाळ्यांनी त्यांना आम्ही प्रोत्साहन देऊया. छत्रपती शिवाजी महाराज हे एक स्वयंभू व्यक्तिमत्व, मोगलांच्या जुलमी राजवटीपासून रयतेला दिलासा देणारा यशवंत राजा, एका सामान्य सरदाराच्या पुत्रानं आलमगीर बादशाह औरंगजेबाच्या तोंडचं पाणी पळवलं. रयतेतील सर्वात खालच्या माणसाला स्वराज्य कसं असतं हे दाखवलं. म्हणूनच राजा शिवछत्रपतींना युग प्रवर्तक असं संबोधलं जातं. युग प्रवर्तक म्हणजे नवीन युग, नवीन सिद्धांत आणि नवीन संकेत निर्माण करणारा असा हा राजा. विनंती आहे जलस्रोत मंत्री श्री सुभाष शिरोडकर यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. गोमंतकाचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, म्हजे मित्र आणि आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंटचे मिनिस्टर बाब श्री गोविंद गावडे, आमचे सेक्रेटरी श्री वर्मा, फोंड्या अंत्रुज महाल आणि फोंडा शहर जे आसा ताजे प्रथम नागरीक बाब श्री आनंद, बांदोडे गांवची सरपंच बाई दीक्षा, माहिती खात्याचे संचालक श्री बांदेकर, हांगा बशिल्ले सगळे मानादीक काउन्सिलर्स, मानादीक पंच मेंबर्स, मानादीक नागरीक जे उत्स्फूर्त भावनेन सहभागी जाल्ले आसात आणि त्याच बरोबर बाल गोपाल सगळीं भुरगीं जी वेगवेगळ्या हायस्कूलची भुरगीं जे उमेदीन ह्या कार्यक्रमाक सहभागी जाल्ले आसात आपल्या शिक्षकां बरोबर, त्या सगळ्यांक वंदन करून आयच्या दिसाच्या निमित्यान चड वेळ घेवचे ना, कारण माननीय मुख्यमंत्री उलोवपाचे आसात आणि विशेष करून भुरग्यांचो नंतर कार्यक्रम जावपाचो आसा आणि त्यामुळे सामकें थोडक्यात आटोप ते घेता. ते म्हटल्यार सहज भुरग्यांच्या म्हायती सांगता की म्हज्या भुरगेपणांत हांव शिकता आसतना विशेष करून इतिहासाचो जो विशय आशिल्लो पळय न्ही, त्या विशयांत खूब राज्या बद्दलची माहिती आमकां मेळिल्ली. उदाहरणार्थ समुद्रगुप्ता, चंद्रगुप्ता, कलिंगाचो राजा अशोका, हे राजा बद्दलची माहिती आमकां आमची भुरगेपणांत खूब शिकपाक मेळ्ळी. आणि त्याच बरोबर नंतर म्हणजे हल्लीच्या काळांतले शिवाजी म्हणजे जांकां आज 395 वर्सां जाल्ले आसात, तांची जयंती जी आसा आमी आज साजरी करतात. न्ही फक्त गोंयांतच, महाराष्ट्रांत बीन आनी देशाच्या भायरय बीन वेगळ्या वेगळ्या प्रांतांनी शिवाजी महाराजांची जयंती आज मोठ्या प्रौर्भावात मोठ्या तुगेले उमेदीन साजरी केली वता. आणि कित्याक लागून जर हल्लीच्या काळांतले शिवाजी महाराज जे आसात म्हणजे फाटल्या 350 वर्सांचो, तांचो असो प्रजल्वी जावपा सारको इतिहास जो आसा पळय न्ही, जाज्वल असो इतिहास जो आसा पळय न्ही, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मुखार आसा. कारण हल्लीच्या काळांतलो 390 वर्सां पयलींचो म्हज्या जिवनांत म्हाका सहज सांगून दिसता ते अशें दोन हांची छाप पडली. त्या हातूंतली एक म्हटल्यार राजा अशोका, कारण अशोका राजा संबंदी म्हाका खूब वाचपाक मेळ्ळें म्हजी भुरगेपणांत आणि त्यामुळे तांची कार्यपद्दती जी आशिल्ली त्या पद्दतीचो थोडसो हांव अशें म्हणून सरपंच म्हणून आमदार म्हणून वावूरत आसतना तो प्रभाव जो आसा पळय न्ही म्हाका स्वताकच अनुभव आयलो. पूण त्या बरोबर शिवाजी महाराज जे आसा पळय न्ही हे एक खंबीर नेतृत्व ह्या देशात मेळ्ळें. मावळ्यांच्या सहकार्यान शिवाजी महाराजान हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, लक्षात घेयात. आणि हे स्थापन करता आसतना तांचे भितरले खंबीर नेतृत्व जे आसा पळय न्ही ते आमकां पळोवपाक मेळटा. बारकायेन जर आमी थोडोसो अभ्यास केलो जाल्यार वाचन थोडेशें केलें जाल्यार शिवाजीच्या जीवनशैली संबंधी जाल्यार ह्यो गोश्टी आमकां प्रामुख्यान दिसून येतात. तांचे विजनरी शासन जे आशिल्लें पळय न्ही, उदाहरणार्थ आज आमी जाका नेव्ही म्हणटात, भारत देशाची नेव्ही म्हणटात, ते नेव्हीची सुरवात जी आसा पळय न्ही ते करपी पयलो राजा कोण जर जायत जाल्यार शिवाजी महाराज. त्यांनी हिंदवी स्वराज्याचे आरमार जे आसा पळय न्ही ते स्थापन केलें. म्हणजे त्या वेळार आरमार जे आसा पळय न्ही ते युरोपातल्या सगळ्या देशा कडेन आसताली नेव्ही आणि त्या माध्यमांतल्यान ते लोक वेगळ्या वेगळ्या प्रांतांतले वताले ते प्रांत तुगेले काबीज करपाक. आणि हे जाणून घेवन शिवाजी महाराजान आरमार स्थापन केलें. हांव हे भुरग्यां खातीर मुद्दाम म्हणटा इतल्या खातीर की भुरग्यांच्या जिवनात सुद्धा विजनरी एटिट्यूड जो आसा पळय न्ही, शोधक जी एटिट्यूड जो आसा पळय न्ही तो आसूंक जाय. आणि म्हणूनच शिवजयंती आमी साजरी करता आसतना तांचे जिवनातले तांचे स्वभावाचे वेगळे वेगळे पैलू, शिवाजी महाराज भयंकर कनवाळ आशिल्ले.
गरिबाबद्दल किंवा एकदम दारिद्र्य मनीस आसा त्याचे बद्दल तांकां भयंकर कितें म्हणल्यार काळजी आनी कीव वयताली. तर हे ज्यो गोश्टी आसात पळय न्ही त्या वेगळ्या वेगळ्या माध्यमांतल्यान आमच्या भुरग्यां भितर आमी दवरपाक जाय आनी जाणकार आमी जे आसात पळय न्ही तांणी आमी पळोवपाक जाय. हे म्हणटा आसतना इवन आमी शासनात काम करपी उदाहरण मुख्यमंत्री आमचे आर्ट एंड कल्चर मिनिस्टर सुभाष शिरोडकर हांणी सुद्दां पळोवपाक जाय की आमचें शासन जें आसा पळय न्ही शासनाचे भागीदारी आमी आसात आनी त्यामुळे हे शासनात सुद्दां आमी आनी कितकी सुदारणा करूं शकतात. लोकांक आधार पडपा सारकी लोकांक उपकार जावपा सारकी शासनाक आमी कितें बदल करूं शकतात हे आमी सुद्दां प्रामुख्यान पळोवपाक जाय. आनी तेन्नाच आमी म्हणूं शकतले शिवजयंती आमी जी आज साजरी करतात ताका बरोबर कितें म्हणटा जस्टीस जी म्हणटा न्याय जो आसा पळय तो आमी दिलो गेलो म्हणटाले. आयच्या दिसाच्या निमित्यान हांगसर बाल गोपाल जे आसात पळय न्ही तांणी सुंदर थंय पोवाडो गायलो. त्या नंतर मागीर अफजल खान वधाचे सुंदर अशा भुरग्यांनी तातूंत भितर अफजल खान जो जाल्लो पळय न्ही तो हुबेहूब सारको तसोच दिसतालो. हांवें पयलींच अफजल खान पळोवना पूण पुस्तकाचेर ज्याचें आज वर्णन जाता पळय न्ही तशे प्रकारचेर अफजल खानाच्या भुमिकेत तो ल्हानसो भुरगो थंय तांणी सादरीकरण केलें. हांव सगळ्या भुरग्यांक शाबासकी दितां आनी त्या बरोबर हाजे मुखार जो कार्यक्रम आसा त्याही कार्यक्रमाच्या निमित्यान सगळ्या भुरग्यांक शाबासकी दितां. आनी एक लक्षात घेयात की शिवाजी महाराजाच्या स्वभावातले त्यांच्या शासनातले तांच्या जिवनातले काही क्षण जे आसा पळय न्ही ते आमच्या जिवन आमी घेवपाक पळोवपाक जाय. इवन 1, 2, 3 आमी सुद्दां आत्मसात केली जर जायत खूब मोठे जिवनात साफल्य येवंक शकता. आनी म्हणून आयच्या दिसाच्या निमित्यान शिवजयंती निमित्यान सगळ्याक परबी दिता शुभेच्छा दिता आनी म्हजी ल्हानशी उतर सोंपयता. जय हिंद जय भारत. धन्यवाद सर. जुलमी आणि अत्याचारी राजवटीच्या विळख्यातून गोवा मुक्तीची योजना महाराजांनी आखली. नार्वे येथील सप्तकोटेश्वर शिवमंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्तानं त्यांनी गोवा मुक्तीचा डाव रचला. आपलेच खास लोक पोर्तुगीज अंमलाखालच्या प्रदेशात गुपचूप पसरवून त्यांच्याकडून आतून आणि बाहेरून उठाव करून पोर्तुगीजांना अचानक कोंडीत पकडायचं आणि गोव्यातून हाकलून लावून गोव्याला मुक्त करायचं असा त्यांचा मुत्सद्दी डाव होता. परंतु विश्वासघाताने फितुरीचं वरदान लाभलेल्याला कोण तारू शकेल. महाराजाचा डाव फसला. योजना विफल झाली. तहाची बोलणी करून जनतेवर अत्याचार आणि जुलूम करणार नाही अशी हमी पोर्तुगीजाकडून घेऊन महाराजांनी त्यांच्याशी तसा करार केला आणि गोव्यातून माघार घेतली. महाराजांची ही गोव्यावरील स्वारी यशस्वी झाली असती तर स्वतंत्र गोमंतकाच्या स्वातंत्र्याचा इतिहास आजच्यापेक्षा वेगळ्या शब्दात लिहिला गेला असता. विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की त्यांनी आपले विचार प्रगट करावे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, माता जिजाऊ की, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्यो सगळ्या जाणांक खूप खूप शुभेच्छा. शिवरायाचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा साक्षेप, शिवरायांचा 8वावा प्रताप, भूमंडळी निश्चयाचा महामेरू, बहुतजनाशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सगळेजण जमलो आहोत. व्यासपीठावरती श्री सुभाष शिरोडकर, श्री WRD मिनिस्टर, आर्ट अँड कल्चर मिनिस्टर श्री गोविंद गावडे, व्यासपीठावरती असलेले मान्यवर, बाकी उपस्थितामध्ये असलेले सगळे मान्यवर, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आणि पत्रकार मित्र, आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती खूप मोठ्या उत्साहानं फक्त भारत देशात नाही तर भारत देशाबाहेरही आपण ही साजरी करतोय. या जयंतीच्या परत एकदा तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. या जयंतीच्या निमित्तानं श्री गोविंद गावडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि येशू महाराणी यांचा इतिहास आपल्या समोर ठेवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल श्री सुभाष शिरोडकर यांनी त्यांचं राज्य कशा पद्धतीने व्हावं आणि होतं हे त्यांनी सांगितलं. शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची स्थापना ही पूर्णतः ह्या भारत देशावर असावी हेही स्वप्न त्यांचं होतं. महाराजांनी धर्म अभिमान शिकवला, महाराजांनी आदर्श राज्यव्यवस्था शिकवली,
महाराजांनी बळकट सैन्य कसा असावं हे शिकवलं. महाराजांनी गुप्तचर यंत्रणा कशी असावी याबद्दल आजही राज्यकर्त्यांना मार्गदर्शक तत्व ही महाराजांनी घालून दिली. महाराजांचे कित्येक आदर्श आजचे राज्यकर्ते फॉलो करतात आणि मी तर म्हणेन की महाराजांच्या सारखं स्वराज्य आणि सुराज्य व्हावं ही श्रींची इच्छा होती, महाराजांची इच्छा होती. आजच्याही काळात हे स्वराज्य आणि सुराज्य व्हावं अशी माझी स्वतःची इच्छा आहे. मी जास्त न बोलता छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आणि गोवा यांचा संबंध आपल्या समोर ठेवायचा प्रयत्न मी करेन. छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहे. हिंदवी स्वराज्याच्या कार्याचा परिपूर्ण भारताला स्वाभिमान आहे. 1667 मध्ये आपण म्हणतोय की नौदल सिंधू सागरामध्ये समुद्र सेतूतील पोर्तुगीजांच्या एकादशीशाहीला धक्का देण्याचं काम जर कोणी केलं तर ते शिवाजी महाराजांनी केलं. या अगोदर नौदलामध्ये म्हणजे समुद्रामध्ये जर कोणाची एकादशीशाही जर होती असेल तर ती फक्त आणि फक्त पोर्तुगीजांची होती. आजही आपल्याला आठवत असेल की त्या वास्को दगामा हा गोव्यामध्ये सर्वात अगोदर आला आणि त्या शहराला नाव जे वास्को दगामा ठेवलं गेलं हे त्यांच्या त्या नौकानयनामुळे होतं. पण भारतातल्या एखाद्या राजाने जर आपलं नौदल सैन्य जर कोणी तयार केलं सर्वात अगोदर जर ते छत्रपती शिवाजी महाराजाने आणि त्यानंतर पोर्तुगीजांच्यावरतीही आक्रमण करण्याची धमक जर कुणी ठेवली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी. गोव्यातील त्यांचा पराक्रम हा कितीतरी पुरावी लेखामध्ये आहे. म्हणजे गोव्याच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासात आणि पोर्तुगीजाने लिहून ठेवलेल्या इतिहासामध्ये सुद्धा म्हणजे महाराजांच्याबद्दल कितीतरी मोठे अग्रलेख आणि लेख आजही आहेत. म्हणजे पोर्तुगीजांच्या दस्तऐवजामध्ये 28 नोव्हेंबर 1667 मध्ये म्हणजे त्यांनी क्लिअर कट लिहिलेलं आहे की शहाजी महाराजाच्या मुलाने वरचे चौल घेतले. म्हणजे ह्याचाच अर्थ असा होतोय की गोव्यामध्ये फक्त साष्टी, बारदेस आणि तिसवाडी या 3 तालुक्यावरती पोर्तुगीजांचं राज्य होतं. आपण जो चुकीचा इतिहास वारंवार मुलांच्या समोर गिरवतोय की 450 वर्ष पोर्तुगीजांची राजवट गोव्यामध्ये होती तर नसून फक्त सासष्टी, तिसवाडी आणि बारदेस या 3 तालुक्यावरती 450 वर्ष राज्य होतं. राहिलेल्या सगळ्या तालुक्यांच्यावरती मग ते पेडणे असेल, सत्तरी असेल, साखळी असेल, काणकोण असेल या सगळ्या तालुक्यावरती म्हणजे पहिली 250 ते 250 वर्ष ही शिवशाही होती. आणि त्या शिवशाहीसाठी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे अगोदरपासून ही शिवशाही या ठिकाणी स्थापन केली होती. आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात अगोदर म्हणजे पोर्तुगीजांशी म्हणजे 1667 मध्ये म्हणजे शिवरायांनी पोर्तुगीजांना फक्त जर पोर्तुगीजांच्या वरती आक्रमण जर कशासाठी केलं असेल तर ते फक्त आक्रमण 2 कारणासाठी केलेलं आहे. एक राजकीय आणि दुसरं धार्मिक. त्यांना आर्थिक त्यांच्याकडून कुठलीही सत्ता नको होती पण तर राजकीय सत्ता ह्या गोमंतकावरती कुणाची असावी तर ती हिंदवी स्वराज्याची असावी, मराठी साम्राज्य असावं, शिवशाही असावी ही त्यांची इच्छा होती. म्हणून सर्वात अगोदर 1667 मध्ये बारदेश आणि पेडणे आणि बिचोली या तालुक्याला लागून असलेल्या बॉर्डरवरती जेव्हा पोर्तुगीजाने म्हणजे आदेश काढला की ह्या बारदेशमध्ये राहणाऱ्या सगळ्यांना जर बारदेशमध्ये राहायचं असेल तर त्याने धर्मांतरण करावं, त्याने ख्रिस्त धर्म स्वीकारावा हा आदेश ज्यावेळी काढला तेव्हा छत्रपती शिवरायांनी पहिली स्वारी बारदेशवरती केली. आणि या बारदेशवरती स्वारी केल्यानंतर त्याने पोर्तुगीजांशी जो तह केला की यापुढे आणि तुम्ही की कुणालाही धर्मांतरणासाठी म्हणजे अट्टास करणार नाही आहे. आणि इतिहासाहीमध्ये त्याची नोंद आहे कारण पोर्तुगीज या आपल्या धर्माच्या बद्दल म्हणजे खूप म्हणजे लोभी होते. त्याप्रमाणे त्याने आपल्या धर्माच्या बद्दल कधीही लिहून ठेवलेलं नाही. पण ब्रिटिशकालीन म्हणजे त्यावेळी सत्ता पूर्ण भारतावरती होती आणि ब्रिटिशकालीन जो आपल्याला दस्तऐवज मिळतोय त्यावेळी त्याने स्वतःहून ब्रिटिशकालीन दस्तऐवजामध्ये लिहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजाच्याच मुळे की पोर्तुगीजांना पहिल्या वेळी आपला आदेश जो मागे घ्यावा लागला तो फक्त आणि फक्त शिवराजामुळेच. आणि त्याच वेळी म्हणजे आपण म्हणतोय की पोर्तुगीजांच्या विरुद्ध गोव्यातील सामाजिक आणि राजकीय
अशी जाब विचारणारा या भारतातील पहिला राजा जर कोण होता तर तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते, फक्त आणि फक्त शंभू महाराज होते। त्यानंतर आपण बघतोय की बार्देश मोहिमेनंतर फोंडा असेल, सांगे असेल, काणकोण असेल किंवा टिल बेतूलपर्यंत म्हणजे इतिहासामध्ये नोंद आहे की बेतूलचा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शेवटचा जलदुर्ग आहे। की तुम्ही सिंधुदुर्गामध्ये कितीतरी कट्टेवरती जलदुर्ग बघितले असेल, पण गोमंतकातील शेवटचा जलदुर्ग हा बेतूल फोर्ट या नावाने आपण आज गोमंतकामध्ये ओळखतो। आणि तो बेतूल फोर्ट बांधत असतानाच म्हणजे आपण ज्या पद्धतीने म्हणजे की महाराजांची पूर्ण यंत्रणा जी होती ही यंत्रणा पोर्तुगीजांच्या वरती नियंत्रण ठेवण्यासाठी हा बेतूल दुर्ग त्याने बांधला। आणि या इतिहासामध्ये नोंद तीच मिळते की बारीचा हवालदार ह्याला काबदीराम फोर्ट म्हणजे आजचा जो किल्ला काबदीराम जो आहे हा शिवकालीन बांधलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरतीच हा काबदीराम फोर्ट त्यावेळी बांधलेला आहे, हेही आपल्याला दस्तऐवजामध्ये मिळतंय। आणि त्याचमुळे हा एवढा मोठा शिवकालीन बांधलेला आपल्याला फोर्ट हा त्याच वेळी आपल्याला दिसायला मिळतोय। 1675 मध्ये छत्रपती शिवरायांचे सैनिक हे करून फोंडा, केपे, काणकोण हा पूर्ण भाग हा शिवशाहीच्या अंतर्गत होता। या ठिकाणी शिवशाहींचं राज्य होतं। त्यामुळे कुणीही जरी सांगितलं तर पोर्तुगीजांची राजवट ही पूर्ण गोव्यावरती 450 वर्षे नव्हती, तर फक्त 3 तालुक्यावरती होती। आणि नंतरच्या काळामध्ये अवघे 90 ते 100 वर्ष ही नंतरच्या फक्त बाकी राहिलेल्या या 8 तालुक्यावरती म्हणजे आत्ताचा जो मार्मागोवा तालुका जो आहे हा त्यावेळी म्हणजे सास्त्री तालुक्यामध्ये होता। त्यामुळे फक्त 4 तालुक्यावरती पोर्तुगीजशाही होती। आणि शेवटी 100 वर्ष आजही आपण आपला पूर्ण प्रांत गोमंतकातला बघितला तर आपल्याला पूर्ण 70% भाग हा हिंदवी स्वराज्याने म्हणजे त्यावेळी हे साबित होत आहे। आणि त्याचमुळे तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आणि संभाजी महाराजांच्यामुळे कितीतरी जी मंदिरं नष्ट झाली ती सास्त्री आणि या भागातील मंदिरं नष्ट झाली। बाकी संपूर्ण म्हणजे विशेष करून म्हणजे म्हालसेचं देऊळ जे आपण वेर्णामध्ये आज पुनर्स्थापना केलेली आहे हे त्याच वेळी पोर्तुगीजांनी नष्ट केलेलं देऊळ ही म्हालसा पुन्हा प्रस्थापित म्हणजे मारदळ या ठिकाणी झाली। हा गोमंतकातील इतिहास। आणि पुढे जाऊन म्हणजे आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे मृत्यू 1680 मध्ये झाला। आणि या 1680च्या मृत्यूनंतर म्हणजे पोर्तुगीज गव्हर्नर कोंददी साद याने लिहिलेलं आहे। कोंददी साद याने क्लिअर कट पोर्तुगीजांच्या दस्तऐवजामध्ये काय लिहिलेलं आहे तर शिवाजी महाराजांच्या मृत्यूमुळे म्हणजे आपलं राज्य आता गोव्यामध्ये सुरक्षित झालेलं आहे आणि आपण आता पूर्ण गोव्यावरती राज्य करू शकतो। म्हणजेच लक्षात घ्या म्हणजे अक्षर 1700च्या नंतर शतकात त्याने पूर्ण गोव्यावरती राज्य हे केलेलं आहे। म्हणून आणि यानंतर म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ज्यांचा उल्लेख आज धर्मवीर संभाजी राजे म्हणून आपण जो करतोय, छत्रपती संभाजी महाराजांनीही म्हणजे 2 वेळा गोव्याचं स्वतंत्र करण्यासाठी गोव्यावरती आक्रमण केलेलं नाहीये। बराच जण चुकून उल्लेख करतात की त्याने गोव्यावरती आक्रमण केलं, तर गोवा मुक्त करण्यासाठी गोमंतकाला पोर्तुगीजांच्या या तावडीतून मुक्त करण्यासाठी संभाजी महाराजांचाही उल्लेख म्हणजे फोंड्यातनं असलेलं किंवा विशेष करून दुर्बाट या भागातून त्यांचं केलेलं युद्ध हे आजही म्हणजे आपल्याला त्याचा पूर्णतः उल्लेख हा या भागामध्येही मिळतोय। आणि त्यानंतर म्हणजे संभाजी महाराजांच्या नंतर छत्रपती शाहू महाराज यांचाही उल्लेख हा गोव्यामध्ये आहे। आणि त्यांच्या काळामध्ये आलेले रामचंद्र मल्हार सुंगटणकर म्हणजे नारोमंत्री मंत्री रेगे, जीवबादादा केरकर, लखबादादा लाड इत्यादींनी म्हणजे नव्या काबीजा संदर्भात पोर्तुगीजांच्या धोरणावरती नियंत्रण ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर छत्रपती शाहू महाराजांनीही केलेलं आहे। आजचीही कित्येक मंदिरं म्हणजे सप्तकोटेश्वराचं मंदिर तर आपल्याला माहिती आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याचा जीर्णोद्धार केला आणि 350 वर्षानंतर आज आपण त्याचा पुन्हा जीर्णोद्धार केला, हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। कित्येक मंदिरामध्ये आज कवळ्याच्या मंदिराच्या ठिकाणीही छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख आजही त्या ठिकाणी असलेला लेख हा आपल्याला त्या ठिकाणी मिळतोय। म्हणून आपण गोमंतकीय तसं बघितलं तर खरे अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशाहीमध्ये राहिलो म्हणून सुरक्षित राहिलो, नाहीतर पूर्ण गोमंतकावरती जर 450 वर्ष जर पोर्तुगीजांचं राज्य झालं असतं तर त्याने पूर्णतः धर्मांतरण कधीच केलं असतं। म्हणून
शिवशाही राहिली म्हणून धर्मांतरण रोखलं गेलं. आज जे शिवशाहीच्या ह्याच्यावरती उल्लेख करत असताना आपण बघतोय की ही शिवजयंती ही गोव्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये साजरी होत आहे. हा खूप मोठा अभिमान आहे. पूर्णतः 12ही तालुक्यामध्ये मोठ्या स्वाभिमानाने म्हणजे गोमंतकातील सगळे लोक ही शिवजयंती साजरी करतात, शिवराज्य अभिषेक साजरा करतात. ही खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट आहे. शिवशाही साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराज ह्या 18 पंगड जातींना घेऊन पुढे जात होते, कुणालाही मागं कधीही ठेवत नव्हते. या 18 पंगड जाती सांगत असताना जे छत्रपती शिवाजी महाराज कालीत असलेल्या प्रत्येकाकडे ज्या गोष्टीमध्ये ते प्रावीण्य होते त्या प्रावीण्याचा उपयोग आपल्या सैन्यामध्ये करून घेण्यासाठी सातत्याने ते प्रावीण्य समोर आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही काळात अंत्योदय हे तत्व त्यावेळीही चालत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या रयतेमध्ये कुणीही भुका न राहिला पाहिजे यासाठी त्याने रयतेवरचा कर्ज कमी करण्याचं काम त्यावेळीच्या म्हणजे त्यावेळीच्या म्हणजे वतनदारांना दिलं आणि वतनदारांना सांगितलं की जो वतन तुम्ही म्हणजे कलेक्ट करतात किंवा जो वतन कलेक्ट करत होते त्यातला एक पार्ट वतनदार स्वतःला ठेवत होते आणि दुसरा आदिलशाहीला देत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की फक्त त्यातला तुम्ही 3 भाग हे त्या रयतेला द्या, तो रयतेचा हक्क त्याच्यावरती आहे. हे तत्व जर कोणी घालून दिलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेलं आहे. आजही आपण म्हणजे त्याच पद्धतीने राज्य करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून मी म्हणतो की आजचा अंत्योदय संकल्प असेल, सुराज्य असेल की सुराज्यासाठी असणारे कितीतरी संकल्प आपण माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या कार्यकाळामध्ये बघतात की त्यावेळीची प्रत्येक गोष्ट आज तंतोतंत आपण प्रत्यक्षात आणतो म्हणत असायला काही हरकत नाही. म्हणजे मी कंपॅरिझन एवढ्यासाठी करतोय की राजांचं राज्य त्यावेळी कसं होतं. म्हणजे आपण जे क्लीन इंडिया मिशन आता म्हणतोय, स्किल इंडिया मिशन आता म्हणतोय, डिजिटल इंडिया मिशन आता म्हणतोय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा स्वच्छतेला तेवढंच महत्त्व होतं. म्हणजे ज्याला आपण की स्किल इंडिया म्हणतोय त्या स्किलला छत्रपती शिवाजी महाराजांनीही स्किल ही त्यावेळी तेवढंच महत्त्व दिलं होतं. आणि म्हणून तर त्यांची असलेली राजमुद्रा आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने नौदलाला ते चिन्ह बदलून नौदलाला राजमुद्रा ही चिन्ह दिलेलं आहे. हे महत्त्व आहे. म्हणून माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना विशेष करून गोमंतकातील शिक्षकांना मी आग्रह करेन की खरा इतिहास हा मुलांच्या समोर आणावा. या निमित्ताने ते खरा इतिहास मुलांच्या समोर आणतील एवढी मी इच्छा व्यक्त करतो. आणि दर शिवजयंतीला जेवढ्या मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरे होणारे सगळे प्रयोग, नाटक असेल किंवा स्पर्धा असेल, या सगळ्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो. म्हणजे बालभवनच्या मुलाने ज्याने पवाडा सादर केला किंवा लेझिम सादर केली या सगळ्यांसाठीही शुभेच्छा व्यक्त करतो. पूर्ण गोमंतकामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये रॅली बाईक असेल किंवा मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारून आपण शिवजयंती साजरं करतो. पण निश्चितरित्या ही शिवजयंती साजरी करत असताना प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवावी. आपण निदान महाराजांचा एक गुण तरी अंगरेखावा. म्हणजे आपण एक गुण तरी त्यांचा घ्यावा. हे जरी प्रत्यक्षात झालं तरी मला वाटतं खऱ्या अर्थाने आपण जी शिवजयंती साजरी करतो त्याची सार्थक झाली म्हणायला काही हरकत नाही. एवढंच सांगून मी परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होतो, त्यांना आठवण करतो आणि माझी 2 शब्द संपवतो. जय हिंद. दरवर्षी आपण प्रमुख वक्ता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्यासाठी आमंत्रित करत होतो. पण यंदा आपण जर मुख्यमंत्री साहेबांचं भाषण आणि दोन्ही मंत्र्यांचं भाषण ऐकलं तर संपूर्ण शिवाजी महाराजांचा इतिहास आणि ज्या प्रदेशात आपण वास्तव्य करतो त्या प्रदेशाचा इतिहास या दोन्ही मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री साहेबांनी आपणासमोर मांडला. एवढा अभ्यास त्यांनी या प्रदेशाच्या इतिहासाबद्दल, संस्कृतीबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केला. त्यांच्या या अभ्यासू वृत्तीसाठी जोरदार टाळ्या आपणाकडून अपेक्षित आहे.
आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी, परधर्म सहिष्णू, चारित्र्य संपन्न, अष्टावधानी, दूरदृष्टीचा असा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा सापडणं कठीण आहे. विशिष्ट धर्म, विशिष्ट प्रांत किंवा विशिष्ट काळ अशा कुठल्याही मर्यादित चौकटीत त्यांचं महान कार्य बंदिस्त करता येत नाही. हजारो वर्षानंतर असा एखादाच महापुरुष जन्माला येत असतो. एका उर्दू शायरानं म्हटलेलं आहे, हजारों साल नरगिस अपने बेनुरी पे रोती है, बड़ी मुश्किल से होता है चमन में दिदावर पैदा. विनंती आहे उपसंचालक माहिती आणि प्रसिद्धी खाते गोवा राज्य श्री गणेश बर्वे सरांना की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. त्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना आहे. निळ्या खुर्च्यावरती जेवढे विद्यार्थी बसलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या मागे चहापानाची व्यवस्था केलेली आहे. आणि पुढचे जे विद्यार्थी आहेत त्यांना पाठीमागे हॉलमध्ये त्यांची व्यवस्था केलेली आहे. त्याच्या अगोदर फोटो सेशन वगैरे आहे. ते सर्व झाल्यानंतर आपल्याला चहापान करायचं आहे. श्री गणेश बर्वे. Every February 19th, we celebrate Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti, honoring the birth of revered Maratha warrior king, known for his courage, strategic brilliance, and dedication to Swaraj. As we conclude this formal function, on behalf of the state-level organizing committee and the Department of Information and Publicity, I extend my heartfelt gratitude to all our esteemed guests. First and foremost, I thank the Honorable Chief Minister of Goa, Dr. Pramod Sawant sir, for gracing the event and guiding us with his presence. We are privileged to have with us Honorable Minister of Water Resources, Cooperation and Providoria, Shri Subhash Shirodkar sir, Honorable Minister of Sports, Art and Culture, Rural Development, Shri Govind Gowde sir. I thank you all for your presence. Further, I also extend my sincere thanks to Shri Ramesh Verma sir, Secretary Information and Publicity, Shri Deepak Bandekar sir, Director Information and Publicity, for their guidance in making this event a success. I would like to acknowledge the presence of Shri Anand Naik, Chairperson of Fonda Municipal Council, Shrimati Satarkar, Sarpanch of Prior Village Panchayat. I thank you all for your presence, time and support in making this event a grand success. Thank you. आपण सर्वांनी बसून राहावं. मुख्यमंत्री साहेब आणि मंत्री महोदय आपल्यात येत आहेत. आपणा सर्वांच्या समोर फोटो